नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की रेवा आपल्या रूममध्ये ही बसलेली असते आणि विचार करत असते की आज तर मला खूप थकल्यासारखे वाटते आणि यापुढे तर आता मला कुणाची तरी मदतसुद्धा लागणार. तेव्हा आई आजी आणि शशिकांत बाबा मला मदत करतील की नाही आणि हे सर्व एकटीने कसे मी हँडल करायचे याचाच विचार करत ती झोपी जाते. त्यानंतर अक्षय आपल्या रूममध्ये येतो तर रमा बसलेली असते. तर अक्षय विचारतो की काय गे रमा, अशी का बसलीस? तेव्हा रमा म्हणते की काही नाही, हा तुमचा मोबाईल घ्या. तेव्हा रमाला अक्षयला तो मोबाईल दाखवायचा असतो, कारण मुद्दाम अक्षय तिला तो मेसेज दाखवतो की नाही हे तिला जाणून घ्यायचे असते. रमा म्हणते की मी तुमचा मोबाईल बघितला नाही, तो इथे पडलेला होता. तर लगेच अक्षय म्हणतो की रमा असे का बोलतेस, तुला माझा फोन बघण्याचा पूर्णपणे हक्क आहे, बघू शकतेस तू माझा मोबाईल. तेव्हा अक्षय आपला मोबाईल हातात घेतो आणि तो मेसेज वाचून तो म्हणत असतो की खरंच काय नीच बाई आहेस, आणि तो आपला मोबाईल रागाने फेकून द्यायला लागतो. रमा म्हणते की अहो काय करता हे सर्व, तुम्ही कशाला मोबाईलवर राग काढता? तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणजे रमा तू हा मेसेज वाचला का? रमा म्हणते की नाही वाचला. अक्षय म्हणतो की काही हरकत नाही रमा, तू हा मेसेज नक्की वाच. काय नीच बाई आहेस आणि काय हलकटसारखा तिने मला मेसेज केला, तू माझे प्रत्येक मेसेज वाचू शकते. तिला असे वाटते की आपण एकमेकांना काही सांगत नाही, परंतु मी प्रत्येक गोष्ट मी तुला सांगत असतो रमा. ती काय काय करते, काय काय मला म्हणते ते सर्व मी तुला सांगत असतो आणि सर्व हे शेअरसुद्धा करतो. त्यामुळे हे बघ काय मेसेज पाठवला तिने, म्हणून तो आपला मोबाईल रमाच्या हातात देतो. तर रमाची पूर्णपणे खात्री पडते आणि तिला खूप आनंदसुद्धा झालेला असतो. तेव्हा रमा तो मेसेज वाचते आणि अक्षयकडे खुश होऊन बघत असते. त्यावेळेस तिने जान्हवीला म्हटलेले ते क्षण तिला आठवतात की अक्षय मला स्वतःहून हा मेसेज दाखवतात की नाही, पण अक्षयने तो मेसेज दाखवून पुन्हा एकदा सिद्ध केलेले असते. तेव्हा रमाला खूपच आनंद होतो. तेव्हा रमाला पुन्हा जे रेवा बोललेले आठवते की अक्षय असे का करतो, या अगोदर त्याने तर कधीही वाजत गाजत मला असे घराबाहेर नाही काढले, मग तो मला घराबाहेर काढण्याची इतकी घाई आत्ता सध्या का करतो. तेव्हा रमा पुन्हा अक्षयकडेच बघत असते आणि अक्षय रमाकडे. त्यानंतर इकडे जान्हवीसुद्धा आपल्या रूममध्ये तिला झोप येत नसते, विचारच करत असते आणि ती आनंदला उठवते. आनंदला म्हणते की बेबी उठ ना, कारण मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे असे बोलायचे. आनंद म्हणतो की अगं जानू मला खूप झोप आली, झोपून दे. तर जान्हवी त्याच्या अंगावर तोंडावर पाणी टाकते. आनंद चिडतो. तर जान्हवी म्हणते की अरे खूप सिरियस आहे, उठ ना रे. आनंद म्हणतो की जर तुझी गोष्ट ही सिरियस नसेल तर मी तुझ्यासुद्धा अंगावर पाणी टाकेल. त्यावर लगेच जान्हवी म्हणते की अरे बेबी मला सिरियस असे वाटते की अक्षय हा रमा आणि रेवा या दोघींना सुद्धा फसवतो. आनंद म्हणतो की काय बोलतेस? त्यानंतर इकडे अक्षय रमाला विचारत असतो की रमा तुझा माझ्यावर तर विश्वास आहे ना? तेव्हा रमा रडतच अक्षयला म्हणते की मला माहिती आहे, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. रेवा ही सर्व नाटक करते आपल्या दोघांमध्ये आपल्याला वेगळं करण्यासाठी, परंतु सर्व काही गोष्टी तुमच्या विरुद्ध होतात, पण मला हे सहन होत नाही, म्हणून मी पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. तर ते ऐकून अक्षयला खूप आनंद होतो आणि त्याच वेळेस अक्षयच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते आणि तो रमाचा हात आपल्या हातामध्ये घेऊन रमाला म्हणतो की आपल्यामध्ये हाच फरक आहे. मी जर तुझ्या जागी असतो तर मी सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवला नसतो, कारण शंकेची पाल माझ्या मनामध्ये कायम ही चुरचुरलीच असती. म्हणूनच मी कायम म्हणत असतो की रमा तू खरंच जगावेगळी आहे आणि तू माझ्या आयुष्यात आली, ही माझ्या आयुष्यातील खरंच खूप छान अशी गोष्ट आहे ग रमा. त्यावर रमा म्हणते की पण रेवा तर आता या अवस्थेत येतेच या घरात राहील, तिला तर कोणी या अवस्थेत घराबाहेर काढूच शकत नाही. तर अक्षय रमाला काही दिलासा देतो, म्हणजे अक्षयच्या मनामध्ये रेवाला घराबाहेर कसे काढायचे हा नवीन एक प्लॅन चालू असतो. त्यानंतर इकडे आरती आणि अभय हे आपल्या रूममध्ये असतात. आरती म्हणते की सर्वांपुढे हाच प्रश्न आहे की रेवा प्रेग्नेंट कशीच असू शकते आणि तिला या अवस्थेत आपल्या घरात का राहूशी वाटते, स्वतःच्या घरामध्ये का जाऊ शकत नाही. तेव्हा अभय म्हणत असतो की आरती अगं एक गोष्ट म्हणजे रेवा आपल्याच घरामध्ये राहते आणि या अवस्थेत ती कुठे जाऊ शकणार. आरती म्हणते की अरे
लग्नाच्या अगोदर दुसऱ्याच्या घरामध्ये राहून हे सर्व कसे करू शकते, तिच्या बाळाचे बाबा कोण असेल. अभय म्हणतो की आरती, आपल्याला हे सर्व काही लवकरच समजेल की रेवाच्या बाळाचे बाबा कोण असणार. तू टेन्शन घेऊ नको, याचा परिणाम आपल्या बाळावर आपल्याला नाही होऊन द्यायचा. म्हणून तो आरतीला काही गोळ्या औषधं देऊन आराम करण्यासाठी सांगतो. आणि त्याचवेळीस अभय विचार करतो की रेवाची सुद्धा काळजी घेण्यासाठी तेथे कुणी नसेल आणि या अवस्थेत तर तिची काळजी घ्यावीच लागणार. असे बोलून तो आरतीला म्हणतो की तो आराम कर, मी लगेच येतो. आणि लगेच किचनमधून काही रेवासाठी दूध आणि काही फळं तो घेऊन येतो आणि रेवाच्या दरवाजावर आवाज देऊन तिला उठवतो. तेव्हा रेवा ही अभयला पाहून म्हणत असते की अरे, खरंच तुलाच फक्त या घरामध्ये माझी काळजी आहे, नाहीतर या घरामध्ये कुणालाच माझी काळजी नाही. रेवा म्हणते की अरे, मी प्रेग्नेंट आहे 2 जीवाची, मला काय खाल्ले किंवा काय खाल्ले नाही, काय पचते किंवा काय पचत नाही याचा तर कोणी विचारच करणार नाही. तेव्हा लगेच अभि म्हणतो की रेवा, हे धर सफरचंद, तो तिला खाण्यासाठी देतो. अभि म्हणतो की रेवा, तुला काही बोलूशी जरी वाटले, काय मनात असेल ते तू मला सांगू शकते. तेव्हा रेवा म्हणते की कसे सांगणार अभि मी तुला हे सर्व, मला सध्या खूप असे मन मोकळे करूशी वाटते. अभि विचारतो की रेवा, तुला ह्या बाळाचे बाबा कोण आहे हे मला सांगावेसे वाटते का, आणि मी तुला प्रॉमिस करतो ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहील. तेव्हा रेवा म्हणते की नक्की का. रेवा सांगायला लागणार तर पुन्हा थांबते आणि नाही नको, कारण त्या माणसाचं नाव सांगून मला त्याला बदनाम नाही करायचं, कारण त्याने ऑलरेडी खूप काही माझ्याविषयी त्रास सहन केला आणि त्याचे लग्न. तेव्हा अभि म्हणतो की रेवा, 1 मिनिट, आणि तू एका विवाहित पुरुषाशी तू संबंध ठेवले का. रेवा म्हणते की अभि प्लीज, तुम्हाला असे काही म्हणू नको, कारण प्रेमामध्ये नकळत ह्या सर्व गोष्टी घडत असतात. अभय म्हणतो की रेवा, तू काही टेन्शन घेऊ नको, तू आत्ता सध्या आराम कर, हे सर्व खाऊन घे. आणि अभि रूममधून बाहेर जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रमा ही पार्वती आजीसाठी नाश्ता बनवत असते आणि नाश्ता तयार झाल्यानंतर ती पार्वती आजीला देते. तर पार्वती आजी रेवाला विचारत असते की आता तब्येत तर बरोबर आहे ना, चक्कर वगैरे काही येत तर नाही ना. तेव्हा रेवा नाही म्हणते, तर लगेच रमा त्यांच्यासाठी नाश्ता देते. तर पार्वती आजी म्हणते की अगं रमा, तू रेवासाठी काहीतरी हेल्दी फूड असा नाश्ता बनव, हे काय देते तिला खाण्यासाठी, ह्या दिवसामध्ये हे असे खाऊशी नाही वाटत. रेवाला डोहाळे लागले असणार आणि काय रेवा, काय खाऊशी वाटते तुला, रमा तुला सर्व काही खाण्यासाठी करेलच. रमा मात्र रेवाकडेच बघू लागते. रमा विचारते की काय ग रेवा, काय खाऊशी वाटते तुला. तेव्हा रेवा म्हणत असते की मला असे कस्टर्ड ॲपल किंवा मँगो असे काहीतरी खाऊशी वाटते. तर पार्वती आजी म्हणते की अगं मराठीत सांग तिला, तिला इंग्रजीमध्ये नाही समजणार. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं रमा, कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ. तेव्हा लगेच रमा म्हणते थँक्यू बरं का आई आजी, तुम्ही मला सांगितले, नाहीतर मी रेवाला चुकीचेच काहीतरी खाण्यासाठी दिले असते. त्यावर लगेच रमा ही रेवाला म्हणते की रेवा, तू प्रेग्नेंट आहे असे तू स्वतः म्हणतेस आता, त्यामुळे तू एक काम कर, तुझ्याकडे मोबाईलसुद्धा आहे आणि त्यामध्ये वाच, इंटरनेटमध्ये सर्व काही असते आणि प्रेग्नन्सीमध्ये काय काय खायचे असते त्यामध्ये आहे ते सर्व वाच, कारण तू आत्ता जे काही खाण्यासाठी मागते ना ते प्रेग्नन्सीच्या काळामध्ये नाही खात. तर पार्वती आजी ही रमाकडे बघून रेवाकडे बघू लागते. रमा म्हणते की मँगो, कस्टर्ड ॲपल आणि पपया हे नसते खायचे, कारण त्यामध्ये उष्णता असते आणि ती प्रेग्नन्सीमध्ये बायकांसाठी चांगली नसते. आणि सीताफळ हे थंड असते, त्यामुळे तुला सर्दी पडसे वगैरे होईल आणि तुला जर त्रास झाला तर तुझ्या बाळाला सुद्धा त्याचा त्रास होईनच ना. आणि रेवा, मी एक काम करते, तुला गर्भसंस्काराचे पुस्तकच आणून देते, त्यामुळे ते पुस्तक तू वाच, म्हणजे संस्कार काय असतात हे आपोआप तुला समजेल. त्यावर रमा ही आई आजीला म्हणते की तुम्ही हेल्दी फूड रेवासाठी मागवताना मग मी रेवाला डिंक आणि मेथीचे लाडू बनवून देईल. तेव्हा लगेच रेवा म्हणते की डिंक आणि मेथीचे लाडू. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं, डिंक आणि मेथीचे लाडू हे चिकट असल्यामुळे ते तब्येतीला चांगले असतात आणि त्याला करण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो, पण रमा नाही, रमा एका झटक्यात तुला करून देईल. आणि लगेच रमा हो बोलते. रमा म्हणते ना, हो ना, मी रेवाला काय काय लागते ते सर्व काही करून देईल, फक्त तुम्ही रेवाला समजून सांगा की काय काय खायचे असते, तब्येतीसाठी काय काय चांगले असते ते, कारण तुम्हाला जास्त आयाची अनुभव असेल. त्यावर लगेच रमा म्हणते की हो, मी बनवते तुझ्यासाठी. म्हणून रमा किचनमध्ये येते. तर पार्वती आजी शांत आवाजात रेवाला विचारते की रेवा, कधी झाले ग हे सर्व, आणि तू तर मला त्याबद्दल काहीच सांगितले नाही. रेवा म्हणते की आई आजी, मी तुम्हाला कसे सांगणार हो,
आणि मोठ्यांशी ह्या विषयावर सुद्धा बोलता येत नाही. त्यावर लगेच पार्वती आजी म्हणते की अगं मग ह्या अशा गोष्टी बाहेर पडत असतात, त्या लपवता सुद्धा येत नाही. आणि या बाळाचा बाप कोण आहे ग? तेव्हा रेवा म्हणते की आई आजी तुम्हाला जे सत्य वाटतेत ना तेच खरं आहे. तेव्हा पार्वती आजी म्हणते की म्हणजे काय म्हणायचे तुला रेवा? रेवा म्हणते की मला असे वाटते की रमाने सुद्धा हे सत्य स्वीकारायला हवे आणि तिला आता हे घर सोडून जावेच लागणार. तेव्हा पार्वती आजी म्हणते की म्हणजे हे अक्षयचं असं तिला म्हणायचे असते. तेव्हा रेवा म्हणते की हो, आणि हे सत्य समजल्यानंतर माझी काही खेर नाही. आणि तर पार्वती आजी म्हणते की म्हणजे हे सर्व झाले म्हणून तो तुला घराबाहेर काढत होता का? तेव्हा रेवा मुद्दाम खोटं बोलून हो बोलते. पार्वती आजी म्हणते की रेवा काही झाले तरी मी तुझ्या सोबत आहे आणि त्यासाठी मला माझ्या घरातील माणसांसाठी लढावे लागले तरी चालेल, परंतु तू टेन्शन घेऊ नको. त्यानंतर इकडे रमा किचनमध्ये तळतळून म्हणत असते की बघते आता ही मेथीचे लाडू खाते की काय. त्याचवेळी रमाच्या हातातून डब्बा खाली पडतो. तर पार्वती आजी येते आणि काय ग रमा कसला आवाज केलास असे विचारते. रमा म्हणते की आई आजी डब्बा हातातून खाली पडला. तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते की कामात लक्ष नाही आणि अस्वस्थ वाटत असेल. आजी म्हणते की तुझी तर खूप स्वप्न होते की तुला सुद्धा बाळ व्हावे आणि तू सुद्धा प्रेग्नेंट राहावे अशी इच्छा असेल तुझी, परंतु आता तर तुझी मैत्रीणच प्रेग्नेंट आहे म्हणून तिच्याबद्दल तुला मत्सर झाला, कारण हे तुझ्या स्वभावावरून दिसूनच येते. आणि रमा एकदा विचार कर की तू अजून आई का झालीस नाही? माझ्या नातवाने तुझा अजून स्वीकार का केला नाहीस? मी तुला अगोदरपासून सांगत आले की ज्या माणसाला तू नको आहे तरी सुद्धा बळजबरीने तू त्याच्या आयुष्यामध्ये का राहतेस? आणि ते समजणे इतकी तू समजदार नाही असे मला वाटते. तर रमाला खूप वाईट वाटते आणि पार्वती आजी तेथून निघून जाते. रमा विचार करत असते की रेवा खरंच प्रेग्नेंट आहे का आणि डॉक्टर का खोटं बोलतील आणि रेवाच्या या बाळाचे बाबा नेमकं कोण असेल, म्हणून रमाला टेन्शन येते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय सीमाला सांगत असतो की रेवा जोपर्यंत या घरामध्ये आहे तोपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्सही होतच राहणार, त्यामुळे मी असे काही रेवाविरोधी पुरावे गोळा करत राहणार आणि ते पुरावे मिळाल्यानंतर तिला त्या पुराव्यासकट घराच्या बाहेर जावेच लागणार. त्यानंतर अक्षय हा पायरीवरून वर जात असतो आणि रेवा ही खाली उतरत असते. रमासुद्धा त्यांच्याच मागे असते. तर रेवाचा धक्का मुद्दाम अक्षयला लागतो. अक्षयला खूप राग येतो. तर रेवा मुद्दाम रडत म्हणत असते की अक्षय तुला एक दिवस समजणार की रेवाच तुझे खरे प्रेम आहे, तेव्हा तुला खूप पस्तावा आलेला असेल. रमा हे सर्व ऐकत असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.